ज्या खाली कारण निवडून आलेली ज्या दिंडी सोहळ्याची मंडळी आहेत त्यांनीही एकत्र रिंगण करायचं आहे. मध्ये जी वाहनं आहेत ती साईडला लावायचं कृपया. रिंगण धरायचं रिंगण. ही मानाची दिंडी दत्तात्रय महाराज कळंबे यांनी चालू केलेली दिंडी आमची काटवली बेलोसी दापावडी या परिसरातील या दिंडीला फार महत्व आहे. आमरळ राजपुरी महाबळेश्वर आणि या सगळ्या दिंडीला पहिला मान आहे. आणि आमच्या या दिंडीसाठी आता सिंगवले या ठिकाणी सिंगुमन दिंडीचं या ठिकाणी स्वागत करत आहे. दत्तात्रय महाराज कळंबे आमचे या सगळ्यांचे सन्माननीय होते आणि त्यांनी ही प्रति पंढरपूर निर्माण केलं आणि हे प्रति पंढरपूर असं फार मोठ्या पद्धतीनं वाढत चाललेलं आहे. परंतु सगळ्यात आमच्या ह्या दिंडीचा मान या नगरीमध्ये आमच्या ह्या सगळ्या मोठ्या दिंडीला दापोडी मार्गे येणाऱ्या दिंडीला आहे. आता बऱ्याच दिंड्या येतात परंतु महत्वाची दिंडी मानाची दिंडी हे आमच्या दत्तात्रय महाराज कळंबे यांची दिंडी आहे. त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं सहर्ष स्वागत करा. आणि आता या दिंडीचं आहे
या ठिकाणी आपल्या पासून भेटण्यासाठी आलेले आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रियाताई शिंदे यांचं या ठिकाणी समस्त वारकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत पार पडते. आमच्या दिंडी सोहळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मॅडम आपलं खूप खूप या ठिकाणी स्वागत करते. या ठिकाणी चालू असलेलं आपलं उभं रिंगण हे असंच चालू राहणार आहे. या ठिकाणी आपल्या पासून भेटण्यासाठी आलेले आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रियाताई शिंदे यांचं या ठिकाणी समस्त वारकऱ्यांच्या देवाचा देव नाही ठकणा, देवाचा देव नाही ठकणा, असा कसा देवाचा देव नाही ठकणा. ज्यांना ज्यांना फुगून करायचे त्यांनी बरोबर म्हणे. यानंतर सगळे टाळकरी दिंडीमध्ये सहभागी असलेले सगळे टाळकरी दिनावाले कलशवाले आपण मागे यायचे आणि सगळे टाळकरी सगळ्यांना सूचना सगळे टाळकरीमध्ये या. सगळे टाळकरी दिंडी दिंड्यांमध्ये असलेले सगळे आणि पथकवाले
सकाळी पाहिजे होता बाई, सकाळी पाहिजे होता. ऐका या ठिकाणी आलेले विठ्ठलाचं दर्शन घ्यायला वरती बंद करत चालक मालक आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, माझे तरुण मित्र आणि माझी वडीलधारी सगळ्यांचं आज सालाबाद प्रमाणे हरिभक्त पारायण कळंबे महाराजांच्या आशीर्वादानं हा करड येथील प्रति पंढरपूर दिंडी सोहळा आणि विठ्ठलाचं आजच्या या आषाढीच्या निमित्तानं दर्शनाचा सोहळा हा दरवर्षी आपण सर्वजण मिळून पार पाडतो. सगळ्यांचा याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग असतो आणि दरवर्षी आपण बघतोय की यामध्ये लोकांचं भक्ती भाव जो आहे तो वाढत चाललाय आणि प्रामुख्यानं स्वतःच्या एक उत्साहाच्या वातावरणामध्ये संपूर्ण दिवसामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम दिंडीचा वगैरे आपण पार पाडतो. हे सगळं जे होतंय ते बाप दत्तात्रय महाराजांच्या आशीर्वादामुळे आज आपल्या इथं घडतंय. ते आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. महाराजांच्या आशीर्वादानं हे मंदिर उभा राहिलं. आता या मंदिराचा आणि या परिसराचा काही प्रमाणामध्ये कायापालट आपल्या येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी करण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे आणि लवकरच त्याचं काम आपण या संपूर्ण परिसराचं म्हणजे नुसतंच मंदिर नाही तर हा संपूर्ण मंदिराचा ज्या ठिकाणी आपण सगळेजण उभे आहोत या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याचं नियोजन आम्ही सर्वांनी केलंय. आपलं सहकार्य मिळावं ही विनंती आहे. परत भाऊंच्या आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण एक दिलानं काम करतोय, काम करत राहू आणि तुम्हा माझ्यावर विठ्ठलानं आशीर्वाद ठेवावा. हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा हीच विठ्ठलाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि सर्वांना आजच्या आषाढीच्या परत एकदा मनापासून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. भिडेयास मंदी ध्वजा वैष्णवांचे, भिडेयास मंदी ध्वजा वैष्णवांचे, अरे उभी पंढरी आज राधावली.